हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं पी आर एज्युकेशनमध्ये. तर आजपासून आपण स्टार्ट करणार इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 10वीचे इम्पॉर्टंट प्रश्न जे सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2 ह्यामध्ये पडणारे आणि प्रिव्हियस इयरला पडून गेलेले आणि 100% एक्झामला येणारे 2025च्या असे प्रश्नाची सिरीज आपण स्टार्ट करणार आहे. आणि आज आपण स्टार्ट करणार आहे सायन्स 1 पासून, ज्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आपला असणार आहे तो आहे प्रश्न आपला न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरला सुद्धा प्रश्न पडला आहे आणि 100% चान्सेस आहेत की ह्याच्यावरती एक तरी प्रश्न ह्याच्या रिलेटेड 100% तुमच्या 2025च्या पेपरमध्ये येणार. ही सिरीज तुम्ही सगळी कंप्लीट केली तर तुम्हाला 100% 5 मार्काचा क्वेश्चन लास्टचा, मग तो मॅथ्सचा असेल किंवा सायन्स 1, सायन्स 2चा असेल, तो 100% तुमचा कव्हर होऊन जाणार आहे. तर आज आपण बघूया क्वेश्चन न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी विथ एक्सप्लानेशन, विथ पाठ कसं करायचं, पाठांतर कसं करायचं. सगळ्यात मोठा मुलांचा प्रॉब्लेम असतो की माझ्या लक्षातच राहत नाही, पण हा सुद्धा प्रॉब्लेम मी तुमचा पूर्णपणे सॉल्व्ह करेन. ओके, तर चला मग स्टार्ट करूया आपण. पहिला प्रश्न न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, तर आधी मी बेसिक थोडीशी कन्सेप्ट सांगेन आणि मग आपण सगळा क्वेश्चन आन्सर बघूया. तर न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी सांगतो आहे एका इक्वेशनमध्ये सगळा प्रश्न कसा पाठ करायचा ते मी तुम्हाला सांगेन. फक्त सेंटेन्स फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला जमलं पाहिजे. तर पहिला आपण बघूया. फॉर एक्झाम्पल आपण हे दोन ऑब्जेक्ट घेतले. ह्या ऑब्जेक्टचं मास आहे, हा एक प्लॅनेट आहे आणि हा एक प्लॅनेट आहे. ह्या ऑब्जेक्टचा मास आहे, ह्या प्लॅनेटचं जे मास आहे ते m1 आहे आणि ह्या प्लॅनेटचं मास आहे ते m2 आहे. ह्या दोन प्लॅनेटमध्ये जे डिस्टन्स आहे तर दोन प्लॅनेटमधलं डिस्टन्स हे जवळजवळ आपण कन्सिडर करू d इतकं डिस्टन्स आहे. ओके, मग न्यूटननं काय सांगितलेलं की युनिव्हर्समधले कुठले सुद्धा दोन ऑब्जेक्ट घ्या. युनिव्हर्समध्ये कुठले सुद्धा दोन ऑब्जेक्ट आपण घेतले तर ते दोन ऑब्जेक्ट, जसं फॉर एक्झाम्पल युनिव्हर्समध्ये हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, तर ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये कोणता ना कोणता तरी अट्रॅक्शन फोर्स असणार आहे. कुठला असणार आहे? अट्रॅक्शन फोर्स असणार आहे. ओके, त्याचा आन्सर पुढे जाऊन आइन्स्टाईनने दिलं, काय अट्रॅक्शन फोर्स आहे, काय रिलेशन आहे ते आत्ता तुम्हाला नाही. तर त्या दोन ऑब्जेक्टमध्ये कोणता ना कोणता तरी अट्रॅक्शन फोर्स असणार आहे. तो फोर्सलाच त्यानं पुढे जाऊन ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं नाव दिलं. ओके, मग तो जो अट्रॅक्शन फोर्स आहे ह्या दोन प्लॅनेटमधला, म्हणजे m1 प्लॅनेट अट्रॅक्ट करणार कोणाला? m2 या प्लॅनेटला, आणि m2 प्लॅनेट हा अट्रॅक्ट करणार कोणाला? m1 ह्या प्लॅनेटला. आणि ह्याचा फोर्स, आणि हा जो अट्रॅक्शन फोर्स असणार आहे दोन्ही प्लॅनेटचा अट्रॅक्शन फोर्स जो असणार आहे, आता ऑब्वियस आहे जेवढं प्लॅनेटचं मास जास्त तेवढा हा अट्रॅक्शन फोर्स जास्त असणार आहे. आणि जेवढं डिस्टन्स वाढत जाणार, फॉर एक्झाम्पल सिंपल आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू. समजा दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून खूप लांब गेले तर त्यांच्यातला फोर्स काय होणार आहे? कमी कमी होणार आहे. सेम जसं आपण समजा पाण्यामध्ये दगड टाकला तर पाण्यामध्ये अशा वेव्स तयार होतात आणि त्या वेव्ह जशा जशा पुढे जातात तशा तशा त्या वेव्स काय होत जातात? कमी 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 त्यांची इंटेन्सिटी होत जाते. त्याच प्रकारे ह्या फोर्सची सुद्धा इंटेन्सिटी, जसा दोन ऑब्जेक्ट लांब जातील तशा ह्या दोन ऑब्जेक्टची इंटेन्सिटी, ह्यांच्यामध्ये असणाऱ्या फोर्सची इंटेन्सिटी रेड्यूस 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 होत जाणार आहे. ओके, मग त्याने हेच सांगितलं की हा जो ऑब्जेक्ट आहे, ह्यांच्या दोन ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे किंवा अट्रॅक्शन फोर्स असणार आहे, तो अट्रॅक्शन फोर्स ह्या दोघांचं मास वाढलं की 100% वाढणार आहे. मास इन्क्रीज झालं की काय होणार? इन्क्रीज होणार आहे. आणि जर तो ह्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स इन्क्रीज झालं, काय झालं? डिस्टन्स इन्क्रीज झालं तर तो कमी होणार आहे. पण किती न कमी होणार आहे हे माहीत त्यानं काही सांगितलं नव्हतं. आणि ह्यासाठी त्यानं केपलरच्या लॉचा यूज केला, जो आपण पुढे जाऊन बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. केपलरच्या लॉमध्ये जो सांगितलेला इनव्हर्स स्क्वेअर लॉ त्याने केपलरच्या लॉमधून घेतला. ओके, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला जो स्क्वेअर बघायला भेटतो तो केपलरच्या लॉमधून घेतला आणि त्याने एक सिंपल असा लॉ तयार केला. जो लॉ होता आपला, जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे दोन प्लॅनेटच्या मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तो इन्क्रीज होणार आहे दोन्ही प्लॅनेटचं मास वाढल्यानंतर. म्हणजेच मास वाढलं, फोर्स वाढला, म्हणजेच डायरेक्ट प्रपोर्शन झालं. ओके, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन, दोन मासेसच्या मल्टिप्लिकेशनला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. ओके, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स is directly proportional to the product of their masses and inversely म्हणजे डिवाइडला
इन्व्हर्सली म्हणजे डिवाइडला म्हणजे वाढलं. इन्व्हर्सली प्रपोर्शन माहीत असेल तुम्हाला, स्टँडर्ड 8ला झालं आपल्याला की एक क्वांटिटी वाढली की दुसरी जर कमी होत असेल. आपण सिंपल एक्झाम्पल बघितलेली इन्व्हर्सली प्रपोर्शनलची की समजा एखाद्या वस्तू फॉर एक्झाम्पल एक गाडी निघाली, जर का स्पीड इन्क्रीज केलं तर त्याला टाइम कमी लागणार, स्पीड इन्क्रीज केलं टाइम कमी लागणार. म्हणजे स्पीड आणि टाइम ह्या कशा आहेत, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्याच प्रकारे जर मी दोघांच्यातलं डिस्टन्स इन्क्रीज केलं तर फोर्स काय होणार, डिक्रीज होणार. ओके, मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. Okay, directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. हे आपलं स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट आपलं इथं क्लिअर झालेलं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला एवढं इक्वेशन लक्षात ठेवलं की तुम्हाला आरामात सगळं पुढचं जमतंय. आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन हे कितीनं होणार. जशी एखाद्या वस्तूची किंमत, जसं एक तुमचा भाव आहे आणि तुम्ही, तुमच्या भावाचं वय किंवा तुमच्या पप्पांचं वय, तुमच्या पप्पांचं वय जर तुमच्या डबल पटीनं वाढते, म्हणजे कितीनं वाढते एवढं तर सांगितलं की हां एका वडिलांचं वय मुलापेक्षा जास्त आहे, फादरचं वय हे सनपेक्षा जास्त आहे, पण कितीनं जास्त आहे मग ते सांगायला लागणार ना. टेबल 2 पट 3 पट 4 पट 5 टाइम्स 6 टाइम्स कितीनं इन्क्रीज होणार हे माहीत नव्हतं. तसंच ते जे कॉन्स्टंट आहे 2 पट 3 पट 4 पट हा कॉन्स्टंट इथं माहीत नव्हता. आणि हेनरी कॅव्हेंडिश ह्या सायंटिस्टनं, हा न्यूटननं नाही काढलेला, हेनरी कॅव्हेंडिश ह्या सायंटिस्टनं संपूर्ण युनिव्हर्ससाठी एक अर्थवरती एक्सपेरिमेंट करून, आपण एखाद्या लेक्चरमध्ये तो एक्सपेरिमेंट पण घेऊ, अर्थवरती एक्सपेरिमेंट करून त्यानं जीची व्हॅल्यू फाइंड केली. जी म्हणजेच लक्षात ठेवा, कन्फ्युजन होतं मुलांना, हे जी वेगळा आहे, स्मॉल जी जे आपण काढतो ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते डिफरंट आहे, लक्षात ठेवा. ते आपण बघूया, त्यांच्यामधला डिफरन्स पण बघू, क्लिअर करू. ओके, मग आता कितीनं इन्क्रीज होणार तर जी एवढ्या व्हॅल्यूने इन्क्रीज होणार. म्हणजे एफ इज इक्वल टू द कॅपिटल जी इंटू m1 m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. ओके, झाला आपलं इथं लॉ संपलेला आहे आपला. आणि एवढे 2 स्टेटमेंट तुम्ही पाठ केले की संपूर्ण लॉ तुमच्या लक्षात राहणार आहे. म्हणजे लॉ पाठ करण्याची तुम्हाला गरज नाही. तुमचा जो प्रॉब्लेम असतो सगळ्यात महत्त्वाचा की पाठ होत नाही आमचं, हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झालेला आहे. तुम्हाला पाठ करण्याची काहीही गरज नाही. तर आपण आता स्टेटमेंट बघूया याचं आणि कसं लक्षात ठेवायचं एक आणि एक गोष्ट ते आपण बघूया व्यवस्थित. 4 मार्काला प्रश्न पडू शकतो किंवा 3 मार्काला प्रश्न पडू शकतो. त्यामुळे तुम्ही 4 आणि 3 मार्क तुमच्या हातातले, फक्त आणि फक्त इतकंच आन्सर लिहायचं आहे. आणि तुम्हाला वाटेल खूप मोठा आहे, एकदम शॉर्ट आन्सर आहे. तुम्ही ह्या 2 स्टेटमेंटवरून सगळे आन्सर पाठ करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी एवढ्या स्टेटमेंटवरून हे सगळं सांगणार. पहिला ऑब्जेक्ट काय दिले बघा, पहिलं काय दिले मी पॉईंट, एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट इच अदर. एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स बाय डेफिनेट फोर्स. म्हणजे युनिव्हर्समध्ये कुठले सुद्धा, ते मी पहिल्यांदा स्टेटमेंट सांगितलेलं, युनिव्हर्समधले कोणते सुद्धा 2 ऑब्जेक्ट आहेत ते एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहेत कोणत्या तरी फोर्सनं. एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्ट, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ऑब्जेक्ट्सला युनिव्हर्समधला अट्रॅक्ट करणारा एका डेफिनाईट फोर्सनं ते अट्रॅक्ट करणार आहेत. ओके, पहिलं स्टेटमेंट झालं. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की युनिव्हर्समधले कुठले सुद्धा 2 ऑब्जेक्ट एकमेकाला कोणत्या तरी फोर्सनं अट्रॅक्ट करणार आहे. सेकंड स्टेटमेंट, आणि हा जो फोर्स आहे, धिस फोर्स म्हणजे हा जो डेफिनेट फोर्स असणार आहे, तो डेफिनेट फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कुठला फोर्स आहे, हा अट्रॅक्शन करणारा फोर्स आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, पहिलं स्टेटमेंट असणार आहे एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स इन युनिव्हर्स. ओके, एव्हरी ऑब्जेक्ट्स, एव्हरी 2 ऑब्जेक्ट्स, every objects in universe attract every other objects in universe by definite attraction force. Okay, so by definite force. Okay, and this force of attraction is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. आणि नेक्स्ट आपल्याला डायग्राम काढायचे आहे, मास m1 मास m2 दाखवायचं आहे, स्क्वेअर डिस्टन्स d दाखवायचं आहे, आणि द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. देन कितीनं इन्क्रीज होणार, इन हाऊ मच टाइम दे इन्क्रीज बाय अ कॉन्स्टंट. कुठल्या कॉन्स्टंट इन्क्रीज होणार तर g या कॉन्स्टंट. f इज इक्वल टू g इंटू m1 m2 अपॉन d स्क्वेअर.
तर हेनरी कॅव्हेंडिशनं जीची व्हॅल्यू काय काढलेली, तर जीची व्हॅल्यू काढलेली 6.73 इंटू 10⁻⁻11. -11 लक्षात ठेवा, -11 म्हणजे 673 डिवाइड बाय एकावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इतके शून्य, आणि युनिट आहे त्याचं न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइड बाय केजी स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². ओके, हे युनिट आहे त्याचं. आणि नेक्स्ट बघा इम्पॉर्टंट पॉइंट थर्ड आणि फोर्थ, इफ मास ऑफ ऑब्जेक्ट डबल. हा तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट फिल इन द ब्लँक्सला पडतात. ह्यातले तुम्हाला मी फिल इन द ब्लँकचे पण प्रश्न सांगेन. पहिला प्रश्न तर ह्याच्यावर पडू शकतो फिल इन द ब्लँकला. इफ मास ऑफ ऑब्जेक्ट डबल देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डॉट डॉट. ओके, व्हेन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डबल देन मास ऑफ ऑब्जेक्ट इज डॉट डॉट. दोन्ही प्रश्न फिरवून विचारू शकतात फिल इन द ब्लँकला, जो की एक्झरसाइज मध्ये नाही. आतमधले प्रश्न सांगतोय मी. इफ मास ऑफ ऑब्जेक्ट डबल देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज ऑल्सो डबल. मास डबल झालं तर फोर्स पण काय होणार आहे, डबल होणार आहे. ओके, मास डबल झालं तर फोर्स पण काय होणार आहे, डबल होणार आहे. हे लक्षात ठेवा. दुसरं, डिस्टन्स डबल झालं, व्हेन डिस्टन्स डबल देन फोर्स इज रेड्यूस, का तर इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. व्हेन डिस्टन्स डबल देन फोर्स इज रेड्यूस्ड बाय फॅक्टर 4. तुम्ही म्हणणार सर मग ट्रिपल झालं तर काय होणार. व्हेन डिस्टन्स इज ट्रिपल देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज रेड्यूस्ड बाय फॅक्टर 9 स्क्वेअर न लक्षात ठेवा त्याच्या. ओके, आणि व्हेन फोर्स इज 4 टाइम देन when distance is 4 time, when distance will become 4 time, then force is reduced by factor 16. And when distance is increased by factor 5, when distance is increased by factor 5, then force is reduced by factor 25. ओके, म्हणजे त्याच्या स्क्वेअर. फोर्स डबल झाला, बघा लक्ष द्या व्यवस्थित. डिस्टन्स जर का डबल झालं तर फोर्स डिक्रीज होणार आहे फॅक्टर 4 न. किती ना, फॅक्टर 4 न. आणि जर का त्याच्यामधलं जर मास डबल झालं किंवा मास 3 टाइम झालं, 4 टाइम झालं, 5 टाइम झालं, तर फोर्स पण इनक्रीज होणार आहे 3 टाइम 4 टाइम 5 टाइम. जेवढ्या टाइमनं मास इन्क्रीज होईल तेवढ्याच टाइमनं फोर्स पण इन्क्रीज होणार आहे, आणि जेवढ्या टाइमनं डिस्टन्स इन्क्रीज होईल त्याच्या स्क्वेअरनं फोर्स डिक्रीज होणार आहे. ओके, मग हे 2 पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. मग सगळ्यात पहिला आपण काय लॉ पाठ केला बघा, एकदा व्यवस्थित रिवाइज करा. The force of attraction between two objects is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. आणि किती ना, व्हॅल्यू g न. ओके, मग आपण लास्ट पॉइंट बघूया. जी चे युनिट आपण कसं फाइंड करायचं बघा. मग जीचं युनिट बघा काय असतं, तर जीचं युनिट आपण कसं फाइंड करणार आहे, तर जीचा जो फॉर्म्युला येणार आहे ह्याच इक्वेशन वरनं जीचा फॉर्म्युला येणार आहे एफ इंटू डी स्क्वेअर डिवाइड बाय m1 इंटू m2. ओके, हे डी स्क्वेअर डिवाइडला आहे, डी स्क्वेअर आपण इकडं मल्टिप्लायला आणला, m1 m2 मल्टिप्लायला आहे, हे इकडं जाऊन खाली डिवाइड झालं. ओके, मग फोर्सचा युनिट काय असतं, न्यूटन मल्टिप्लाय बाय डिस्टन्स स्क्वेअर आहे, डिस्टन्स मेजर करतो मीटर, मीटर स्क्वेअर. आणि मग m1 m2 मासचं युनिट असतं केजी मल्टिप्लाय बाय केजी, केजी स्क्वेअर. मग हे युनिट आपलं झालं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जीचं न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻² किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय kg⁻². हे वरती आल्यानंतर -2 होणार. हे 2 युनिट. मग ह्यातलं एका मार्काला प्रश्न कुठले कुठले पडतात, तर सगळ्यात पहिला प्रश्न जीची व्हॅल्यू 6.73 इंटू 10⁻⁻11. दुसरा प्रश्न बघा, मी ज्याला स्टार करतो ते 1 मार्काचे प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न आहे त्यातला युनिट त्याचा. आणि थर्ड तुमचा क्वेश्चन हा असणार आहे फोर्स कितीनं, डिस्टन्स किंवा डबल झालं तर फोर्स डिक्रीज होणार किती फॅक्टरनं, आणि व्हेन मास इन्क्रीज झालं तर फोर्स कितीनं डिक्रीज होणार. हे 2 क्वेश्चन तुम्हाला पडणार आहेत. ठीक आहे, थँक्यू.